श्री गणेशाय नमः. मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत ग्रंथातील दुसरा अध्याय बघणार आहोत. त्यामुळे मित्र हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचे महात्म्यही आगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण व बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य फल प्राप्त होते. त्याविषयी एक कथा सांगतो, ते ऐका. ज्या ठिकाणी हमेशा शिवनामाचा जयघोष चालतो तेथे मुक्ती प्राप्त होऊन सर्वांगाने कल्याण होते व नाना प्रकारची संकटे दूर होतात. म्हणजे कल्पांतीही त्या माणसावर संकट येऊ शकत नाही. न कळतही लोखंडाचं जर परिसाला स्पर्श झाला तर त्या लोखंडाचे तात्काळ सोने होते, किंवा न कळत जरी अमृत पिले तर असाध्य रोग बरा होतो व औषध न घेता बरा होतो. तसेच न कळत जरी शिवस्मरण घडले तर त्याचे कल्याणच होईल, अशीच या दुसऱ्या अध्यायाची कथा आहे. शिवरात्रीचा दिवस होता. शिवमंदिर शृंगारून मंदिर सुशोभित केलेले होते. यात्रा चहूबाजूंनी भरली होती. देवालय शोभायमान व त्यावरील ध्वज आकाशाला लागेल की काय असा उंच होता आणि देवालयाच्या मध्यभागी शिवलिंग तेजस्वी होते. चहूकडून दिंड्या पताका घेऊन लोक आले होते. कोणी टाळ वाजवत होते, कोणी हाताने टाळ्या वाजवत होते, तर कोणी हर हर महादेव असा जयघोष करीत होते आणि नाना प्रकारच्या द्रव्याचा परिमळ सुगंध सुटला होता. जिकडे तिकडे आनंद व संडत होता. सर्व लोक आनंदी होते. तितक्यात तेथे एक व्याध पोचला व समोर हा सर्व सोहळा पाहून एक क्षणभर उभा राहिला. हसत हसत विनोदाने बोलला की सर्व लोक अगदी मूर्ख आहेत आणि एवढ्या चांगल्या अन्नाचा व्यर्थ नाश करीत आहेत. मंदिरात बघितले तर दगड आहे आणि बाहेर पाहिले तर दगडच आहे. इथे या दगडात कोणते देवपण आहे आणि एवढं चांगलं अन्न सोडून व्यर्थ का उपवास करीत आहेत, अशी चेष्टा करीत तो व्याध जंगलात निघून गेला. तो जंगलात गेला खरा, पण जे लोक शिवनामाचा घोष करीत होते तसेच तो व्याध विनोदाने शिव हर हर म्हणत होता. आणि जातेवेळी त्याने मंदिराला प्रदक्षिणा घातली व तो घोर अरण्यात प्रवेशला. आणि त्याच्या वाचेला शिव हर हर या नामाचा छंद लागला होता आणि त्या नामाच्या प्रभावाने त्याचे सर्व दोष झडत चालले होते. ज्यावेळेस तो घोर अरण्यात पोचला त्यावेळेस रात्र झाली होती. त्याला तेथे एक सरोवर दिसले व त्या सरोवराच्या काठावर एक बेलाचे झाड होते. त्या बेलाच्या झाडाच्या फांद्या जमिनीला लागल्या होत्या. त्यामध्ये सूर्यचंद्राचे किरणसुद्धा दिसत नव्हते. त्यात अंधार दाटला होता व त्या झाडावर हा व्याध जाऊन बसला व आपल्या धनुष्याला बाण लावून शिकारीची वाट पाहू लागला. तो व्याध झाडाच्या मध्यभागी बसला होता, त्यामुळे समोर येणारी शिकार त्याला दिसत नव्हती. म्हणून तो आडव्या येणाऱ्या फांद्याची पाने तोडून खाली टाकत होता. तेथे एक दिव्य शिवलिंग होते. त्याने खुडून टाकलेली पाने त्या शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे महादेवाला संतोष वाटत होता. व्याध उपाशी असल्यामुळे शिवरात्री हा उपवास घडत होता व शिकारीच्या निमित्ताने जागरणही घडत होते व तोंडाने तो शिव हर हर हा नामघोष चालूच होता. त्याच्या पापाचा नाश होत चालला होता, कारण त्याला पूजन स्मरण घडले होते. रात्रीचा पहिला प्रहर संपला होता. त्यावेळेस एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली व त्या हरणीच्या पोटामध्ये गर्भ होता व ती फार सुकुमार होती. झाडावर बसलेल्या व्याधाने तिला पाहिले व आपल्या धनुष्याला बाण लावून त्याची दोरी कानापर्यंत ओढली. ते सर्व हरणीने पाहिले व ती बोलू लागली. हरणी म्हणाली, हे महापुरुषा, मी कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही. मग न अन्याय करता तू माझ्यावर बाण का सोडित आहेस? मी सध्या गर्भिणी असून
माझ्या पोटात बाळ आहे, तरी तू माझा वध करू नको. हरणी म्हणाली, एक रथभर जीव मारले तर एक बोकड मारल्याचे पाप लागते. जर 100 बोकड मारले तर एक बैल मारल्याचे पाप लागते व 100 बैल मारले तर एक गायीची हत्या केल्याचे पाप लागते व 100 गायीची हत्या केली तर एक ब्राह्मण हत्येचे पाप लागते. 100 ब्राह्मणाची हत्या केली तर एक स्त्री हत्येचे पाप लागते व 100 स्त्री हत्या घडल्या तर एक गुरु हत्येचे पातक लागते आणि 100 गुरु हत्या झाली तर एक गर्भीण मारल्याचे पातक लागते. हे महापुरुषा, मी घरी जाऊन माझा गर्भ ठेवून येते, नंतर मला खुशाल मार. त्यावर व्याध म्हणाला, माझे कुटुंब, बायको, मुले घरी उपवासी आहेत व माझी वाट पाहत आहेत आणि मी सुद्धा अजून काहीच खाल्लेले नाही, उपवासी आहे. परंतु तू हरणी असून शास्त्राच्या सुंदर गोष्टी सांगते, याचे मला आश्चर्य वाटत आहे. मला मनुष्याला ज्ञान सांगते, त्यामुळे माझ्या हृदयात तुझ्याविषयी दया उत्पन्न झाली आहे. आता तू मला सांग की यापूर्वी तू कोण होतीस व एवढे ज्ञान तुला कोठून प्राप्त झाले. त्यावेळेला हरणी म्हणाली, पूर्वी देव व दानव यांनी समुद्रमंथन केले व खूप प्रयत्नाने त्यातून 14 रत्ने काढली. त्यापैकी मी एक चतुरंबा होती. मला माझे स्वरूप पाहून सर्व देव व दानव भुलून गेले होते आणि नाना प्रकारची तपश्चर्या करणारे ऋषीमुनीसुद्धा माझ्याकडे आकर्षित होत होते. माझ्या अंगाच्या श्वासाने ऋषीमुनी एखादा भुंगा फुलाकडे आकर्षित होतो आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे सर्व माझे गायन ऐकण्यासाठी धावत होते. मी भोगी एक स्वर्गीची दिव्य भोग असल्यामुळे मला स्वतःच्या स्वरूपाचा गर्व, अभिमान, मद चढला. त्यामुळे मी कोणालाच काही समजत नव्हते. अशा या गर्व अभिमानामुळे मी शिवभजन, सोमवार, प्रदोष, शिवरात्री सोडून दिले. अमृतपान सोडून मद्यपान करू लागले. हिरण्य नाम्या दैत्याशी रथ झाले व देवांना सोडून दिले. असा बराच काळ लोटला. एक दिवस दैत्य शिकारीला गेला. त्या दुष्टासंगे राहून मी महादेवाचे भजन पूजन विसरले. माझ्या मनाला वाटले की कैलासाला जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे व मी कैलासाला गेले. मला शिवांनी पाहिल्याबरोबर त्यांना अतिशय राग आला व ते म्हणाले, परम पापिनी आहेस, तू मृत्यूलोकात हरणी होऊन राहशील असा शाप दिला व तुझ्या सख्या 2 जणी त्याही तुझ्याबरोबर हरणी होतील व हिरण्य नाम्या दैत्य माझ्या भजनी सर्वदा असावध आहे आणि तोही हरण होऊन तुम्हाशीच रथ होईल. हरणी म्हणाली, हे व्याधा, सावचित्त ऐक. मग मी शिवाची स्तुती व आराधना केली. भोळ्या शिवांनी मला उशाप दिला की तू 12 वर्षानंतर माझ्या पदाला पावशील. मग आम्ही आमच्या कर्माने या पृथ्वी तलावावर मृगयोनीत जन्माला आलो. हे व्याधा, मी गर्भिणी आहे व माझा प्रसूत काळ जवळ आला आहे. मी माझ्या ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते, मग तू सुखाने माझे प्राण घे. हे माझे तुला सत्यवचन आहे. व्याध हरणीला म्हणाला, तू किती गोड बोलली तरी माझा विश्वास बसत नाही, कारण गोड बोलून आपल्या शरीराचे रक्षण करणे हे तुम्हा प्राण्यांना चांगले ज्ञान आहे. तरी तू आता शपथ घेऊन जा. यावर हरणी दीनवदनाने बोलू लागली, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन वेदशास्त्र पठण करीत नसेल तर जे पातक लागते ते माझ्या शिरावर बसेल. जो दुसऱ्याने केलेला उपकार जाणत नाही, दुसऱ्याला त्रास देतो व त्याला भजन पूजन आवडत नाही, दान द्यायला गेले तर दानाशी विघ्न आणतो व गुरुची निंदा करतो, ते पातक माझ्या शिरावर बसेल. कोणी शास्त्र पाहते व त्यात द्वैत निर्माण करतात व आपला धर्म सोडून भ्रष्ट मार्गाचे आचरण करतात. देवालयामध्ये जाऊन भगवंताची कथा पुराण श्रवण करतेवेळी पान खाऊन विडा तोंडात ठेवतात. अशा पापी लोकांच्या अंगावर कोड फुटतो. किंवा जो कोणी मंदिरामध्ये श्री भोगतो तो पुढच्या जन्मात नपुसक होऊन जन्माला येतो.
हरणी म्हणाली, अशा प्रकारची पापे असतील ती माझ्या शिरावर बसतील आणि गोष्ट खोटी असेल तर आजच्या शिवपूजेचा अपहार घडेल. अशी शपथ घेतल्यावर व्याधाला मनात शंका उत्पन्न झाली व तो हरणीला म्हणाला, हे पतिव्रते, तू लवकर आपल्या ठिकाणावर जा व गर्भ ठेवून रात्र संपण्याच्या आत परत ये. त्यावर हरणी म्हणाली, हे व्याधा, पुण्यवान आहेस, तुला लवकर शिवपद प्राप्त होईल. आणि हरणी पाणी पिऊन आपल्या ठिकाणावर गेले. व्याध हाताने बेलाची पाने खुडून टाकत होता. रात्रीचे 2 प्रहर झाले होते आणि व्याधाची दुसरी पूजा शंकरांनी मान्य केली. त्यामुळे व्याधाचे 7 जन्मीचे अर्ध पाप मुळीहून नष्ट झाले. व्याधाची नामात आवड उत्पन्न झाली. मुखाने नामस्मरण करीत होता आणि मृगीच्या मुखातून त्याने निरूपण ऐकले होते व सहज जागरण घडले होते. तो अकस्मात दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी आली. व्याधाने आपला बाण जोडला. ते पाहून हरणी करुणेने म्हणाली, हे व्याधा, या वेळेला मला काम उत्पन्न झाला आहे व अत्यंत कामातूर झाली आहे. मी पतीला भोग देऊन परत येते. हे पाहून व्याध आश्चर्यचकित झाला व हरणीला म्हणाला, तू शपथ घेऊन जा. धन्य आहे तुमचे जीवन की तुम्हाला सर्व शास्त्र माहीत आहेत. हरणीने शपथ घेतली, देवाच्या मंदिरातील दिव्याचे तेल चोरून नेणारा निपुत्रिक होतो. जी स्त्री रजस्वाला झाली व ती घरात वावरत असेल तर त्याचे पूर्वज रक्तात पडतात व त्या घरी पितृगण येत नाही. शिष्य गुरुचा द्वेष करीत असेल तर तो पुढच्या जन्मी कुत्र्याच्या जन्माला येतो. जो कोणी गुरु, संत, माता, पिता यांना विनाकारण त्रास देणाऱ्याची वाचा जाते व क्षणोक्षणाला बोलताना अडखळतो. देवाच्या द्वारातील वृक्ष जो तोडतो तो पांगुळ होऊन घरोघरी भिक्षा मागत फिरतो. मृत झालेल्या बाळासाठी जे रडतात त्यांना हसणारा निपुत्रिक होतो. अशी शपथ घेऊन हरणी व्याधाला म्हणाली, मी लवकर जाऊन पतीला भोग देऊन परत येते. मी परत न आल्यास वरील पापे माझ्या शिरावर बसतील. त्यावर व्याध म्हणाला, धन्य तुमचे ज्ञान, लवकर घरी जाऊन परत ये. व त्यानंतर हरणी पाणी पिऊन परत गेली. व्याध हरणीला म्हणाला, जे बोललीस ते सत्यवचन सांभाळ. दुसरी हरणी पाणी पिऊन परत गेली. त्यावेळेस एक मृग पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला आणि व्याधाने बाण जोडला. तर तो मृग दीनवदनाने व्याधाला बोलू लागला व म्हणाला, घरी माझ्या 2 स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांना विचारून येतो. त्यावेळी व्याधाने त्याला शपथ घ्यायला सांगितले. मृग म्हणाला, जे ते प्रेमळ भक्त आनंदाने कीर्तन भजन करीत असताना कोणी त्यात विघ्न आणले व कथारंग मोडला तर त्याचा वंश वाढत नाही. ते पाप माझ्या शिरावर बसेल. तीर्थाला जाणारे यात्रेकरूला जर कोणी वाटेत आडून त्याचे वस्त्र व द्रव्य हिसकावून घेणारा कल्पपर्यंत नरकात जातो, हे पाप माझ्या शिरावर बसेल. किंवा जो कोणी मंदिर पाडील, मूर्तीची विटंबना करील व देवाची उपकरणे अलंकार चोरील, त्याला पंडुरोग होईल. ज्याला देवाची पूजा अर्चा करण्याचा कंटाळा येतो, ब्राह्मण पूजा करीत नाही, भगवंताचा तीर्थप्रसाद नाकारतो आणि त्याला त्याच्या अंग शिरा आखुडतात, ही पापे माझ्या शिरावर बसेल, असे मृग म्हणाला. व्याध म्हणाला, तू आता लवकर आपल्या ठिकाणावर जा व आपले सत्य संपूर्ण सांभाळ. व्याध मुखाने शिवनाम घेत होता. त्याचा कंठ सद्गदित झाला. डोळ्यातून अश्रू वाहत होते व तो बेलाची पाने खुडून शिवलिंगावर टाकीत होता. रात्रीचा 4था प्रहर चालू होता. व्याधाच्या 4ही पूजा संपूर्ण झाल्या व त्याचे 7 जन्माचे पाप मुळीहून भस्म झाले. पूर्व दिशेला तांबडे फुटण्याची वेळ झाली. सूर्योदयाची वेळ आली आणि तिसरी हरणी जलपानासाठी सरोवरावर आली आणि व्याधाने बाण जोडला. हरणी गयावया करून म्हणाली, मला मारू नको, मी बाळाला स्तनपान करून परत येते. व्याध तिला म्हणाला, शपथ घेऊन जा व लवकर परत ये. व्याधाला अत्यंत आनंद झाला व ही काय शास्त्रार्थ बोलेल. हरणी म्हणाली, जो अत्यंत कंजूस आहे
ज्याला कधी दान धर्म करावा वाटत नाही असा पुढच्या जन्मी सापाच्या जन्माला जातो आणि ते पाप माझ्या शिरावर बसेल. अशा अनेक शपथा हरणीने घेतल्या व ती जलपान करून आपल्या ठिकाणावर गेली. पहिली प्रसूत झाली, दुसरीने पतीची कामना पुरवली, तिसरीने बाळाला स्तनपान दिले. मृग म्हणाला, आता आपण सर्वजण व्याधापाशी जाऊ. आणि व्याधाजवळ आल्यावर मृग व्याधाला म्हणाला, आधी माझा वध कर. त्यावर हरणे म्हणाले, पतीच्या आधी पत्नीने मरावे हा विधी आहे. म्हणून त्या म्हणाल्या की व्याध आधी आमचा वध कर. पारसे म्हणाली, आधी आमचा वध कर. याचे भाषण ऐकून व्याध मनात सद्गत झाला. डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि व्याधाने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. धन्य तुमचे जीवन, धन्य तुमच्यामुळे मी आज पावन झालो आणि तुमच्या मुखातून निरूपण ऐकले. माझे बहुत जन्मीचे पाप भस्म झाले, माझे शरीर पावन केले. आता तुम्हीच माझे माता पिता, गुरुदेव, सर्व काही तुम्हीच आहात. आणि हा संसार, स्त्री, पुत्र सर्व लटके आहेत असा व्याध बोलत होता. आता मी कधी शिवपदाला जाईन. तेवढ्यात अकस्मात विमान आले. विमानात शिवगण बसले होते. त्यांचे ते अद्भुत तेजाने चारी दिशांना व्यापून टाकले होते आणि दिव्य वाद्ये वाजत होती. दिव्य फुलांचा वर्षाव होत होता. मृगांनी दिव्य शरीर धारण केले होते. व्याध साष्टांग नमस्कार करीत होता आणि मुखाने जय शिव शिव हर म्हणत होता. त्याचा शरीर भाव पालटला होता. शिवगणांनी प्रार्थना करून त्याला विमानात बसवले. मृगांची दिव्य शरीर झाले होते. तेही विमानात बसले होते आणि सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शिवपद प्राप्त झाले व मृगे तारांगणामध्ये राहिली व ती अजूनसुद्धा आकाशात आपल्याला दिसतात. हा अध्याय ऐकल्याने सर्व पापाचा नाश होतो. अशा रीतीने हा अध्याय समाप्त झाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शंकराय नमः. श्री साम सदाशिवाय नमः. शंकर पार्वती नमः. कैलासनाथाय नमः. रुद्राक्षाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव.